प्रभूजी, अहो प्रभूजी, हं, असे उदास का बसले तो? काय सांगायचं रसिका. काल परवाची घटना आहे मालेगावमधली. एवढी भयंकर घटना, म्हणजे ती बातमी ऐकूनच अंगाला काटा येतो. 3.5 वर्षाची चिमुकली, तिच्यावर 24 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. अत्याचार तर केलाच केला, त्याच्यावर त्याने दगडाने ठेचून तिचं जे तोंड आहे ना, पूर्ण असं तिचं चित्रसुद्धा पाहवत नव्हतं. एवढा आक्रोश करून लोक रडत होते. ते सगळं गाव हादरलेलं आहे. गावच काय, सगळा देश हादरला ही अशी घटना ऐकून. आणि आरोपीचा आरोप सिद्ध होऊनही पोलीस कस्टडीत त्याला घेतलंय. अशा नराधमाला भर रस्त्यात उभं करून त्याचं शिरकलम केलं पाहिजे, नाहीतर अशी काही सजा दिली पाहिजे की परत अशा प्रकारचा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. माझी प्रत्येक बंधू भगिनींना विनंती आहे की आपलं खरं धन आपले अपत्य आहेत, आपली मुलं येतं, मुली येतात. कोणत्याही प्रकारे त्यांना एकटं सोडू नका. तुम्ही शेतात जाता, कामावर जाता, कुठेही जाता ना, एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा, पण अशा प्रकारची वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घ्या. खतरनाक अशा भयंकर अशा गोष्टी का घडायला लागल्या त्या कलियुगात माहिती आहे का? लोक संस्काराला किंमतच देत नाहीत. का? असे संस्कार कमी झाले तो. लाखो रुपये खर्च करतात खाण्यावर, घरावर, मोबाईलवर, पण संस्कार देण्यावर काय पडलं नाही त्यांना. संस्कार म्हणजे हे रस्त्यावर काय हातगाड्यावर भेटतात का संस्कार? मुलं आज मोबाईल, टीव्ही आणि आजकाल लॅपटॉप्स या गोष्टींमुळे जे बिघडायला लागलेत ना, याचा तर विषयच नाही कुठं. लोकांमध्ये आज ग्रंथ वाचन राहिलं नाही, कोणाला संत साहित्य वाचायचं नाही, कोणाला घरामध्ये संस्काराचे पुस्तकं आणायचे नाही, घरात स्वतःही करत नाहीत आई वडील, आणि मुलं काय करणार हो? तर सगळ्यांना विनंती, हात जोडून आता तरी सुधरा. आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी तयार व्हा. विनंती आहे, मुलांना एकटं सोडू नका. अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी काळजी घ्या आणि मुलांना संस्कार नक्की द्या. अशा प्रकारे मी एक पुस्तक बनवलेलं आहे. संस्काराचं पुस्तक आहे. याला ग्रंथही म्हणता येईल. तुमच्यासाठी आहे. घरपोच पाठवतो मी. का? कशासाठी? माझा एकच उद्देश आहे की आपल्या येणाऱ्या पिढीने संस्कारक्षम बनावं. असा आलतू फालतू भविष्यात आपल्या मुलाचं नाव पेपरवर अशा प्रकारे येऊ नये, एवढीच काळजी घ्यावी तुम्ही. म्हणून विनंती आहे, तुम्ही मुलांना संस्कार द्या, त्यांची काळजी घ्या. फक्त खाणं पिणं राहणं एवढीच काळजी नसते बरं का. त्यांना उत्तम भविष्य देणं ही सर्वात मोठं आपलं कर्तव्य आहे. काळजी घ्या.